वेलकम टू मंत्रीज किचन। नमस्कार, मी माया मंत्री बोलते। आज मी तुम्हाला कापा फणसाचे मोदक बनवायला शिकवणार आहे। चला तर आपण पाहूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी याच्यात तुम्हाला भरपूर टिप्स दिलेले आहेत। चला तर आपण साहित्य बघूया। 50 ग्रॅम कापा फणसाचे गरे बिया वगैरे काढून स्वच्छ करून घेतलेले, 50 ग्रॅम साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 20 ml पाणी, अर्धा टीस्पून लोणी। आता आपण कापा फणसाचे गरे घेतलेले आहे बिया काढून, तर आता त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे। त्याच्यासाठी जरा छोटे छोटे तुकडे करायचे। जरा बारीक तुकडे केले की, आणि हा कापा फणस आहे, त्याच्यात बरका पण फणस असतो। फणसाचे 2 जाती असतात, तर आपण कापा फणसच घ्यायचा। बरका फणसात दोरी दोरी येतात, ते पदार्थाला चांगलं नसतं, म्हणून आपण कापा फणसच घ्यायचा। पण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। पेस्ट करून घ्यायची। एकदा आपण उघडून बघायचं पेस्ट झाली आहे काय। तर हे बघा पेस्ट झाली आहे, पण साईडचं जरा अजून उडालेलं असतं, ते आपण हे करून पाण्याशी आपण पेस्ट करून घ्यायची। परत एकदा हे बघा आता पेस्ट झाली आहे। आधी मी मिल्क पावडर घालते, चाळून घ्यायचं। आपण मिल्क पावडर बाहेर फ्रीजमधनं बाहेर काढतो, तर बाहेरची हवा लागली की त्याच्या गुठळ्या व्हायला लागतात। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करते आणि मध्यमच ठेवते गॅस। त्यात साखर घालते पहिल्यांदा, आणि साखरेचा आपण पाक बनवून घ्यायचं नाही, फक्त साखर वितळून घ्यायचं पाणी घालून। फक्त साखर वितळली पाहिजे आपली। तर गॅस मोठा करते। आपण अख्खी साखर घेतलेली आहे, त्यासाठी आपण साखर वितळून घ्यायची। आपल्याला 2 तारीत 1 तारी असा पाक नाही करायचा, फक्त ढवळत राहायचं, कारण खाली लागू नये म्हणून। आणि नॉनस्टिकच्याच भांड्यात व्यवस्थित होतं, म्हणून शक्यतो नॉनस्टिकचं भांडं वापरायचं। थोडी साखर खाली लागली आहे, म्हणजे हाताला लागते, म्हणजे अजून विरघळली नाही। 1-1.5 मिनटं लागतात साखर विरघळायला। उकळी यायला लागली म्हणजे आपली साखर विरघळली आहे। मी गॅस बारीक करते आणि मिल्क पावडर मी चाळून ठेवलेली आहे। प्रत्येक वेळी आपण करते मिल्क पावडर चाळूनच घ्यायची। म्हणजे गुठळ्या होणार नाही म्हणून। मिल्क पावडर ह्याच्यात विरघळून घेतली आपण। आता आपण फणसाची पेस्ट केलेली आहे, ती पण ह्याच्यात घालून घ्यायची। आणि आपण ढवळत राहायचं। ह्याच्यात काही आपण दुसरं घातलेलं नाही, फक्त मिल्क पावडर
आणि फणसाची पेस्ट, हे ओरिजिनल आपल्याला फणसाचंच आपल्याला पदार्थ खाल्ल्यासारखा वाटेल. आणि आता आपण ढवळत राहायचं. 2-3 मिनटं लागतील. गॅस मध्यमच ठेवलेला आहे, मोठा करायचा नाही गॅस. आणि फणसाचा रंग पण छान ओरिजिनल कलरच आहे. आणि शक्यतो आपण कापा फणसच घ्यायचा. कापा फणसात असे दोरे दोरे नसतात आणि बरका फणस असतो ते दोरे असतात जास्त, त्यासाठी शक्यतो कापा फणस घ्यायचा. हे बघा, ह्याच्यात आपण काहीच दुसरं ॲड करणार नाही, ना वेलची पावडर ना जायफळ पावडर, काहीच नाही. कारण ओरिजिनल फणसाची टेस्ट लागली पाहिजे म्हणून. आणि ड्रायफ्रूट पण नाही, फक्त फणसाचाच पदार्थ आपण खातोय असं वाटलं पाहिजे. 3 मिनटं झाले आपण ढवळतोय. जरा अजून घट्टपणा होण्यासाठी जरा 1-1.5 मिनटं आपल्याला ढवळावं लागेल. आता बघा घट्ट होत आलं आपलं मिश्रण. त्यात आपण लोणी घालायचं. तूप नाही घालायचं, घरचं लोणी घालायचं, त्यामुळे त्याला ग्लेज येतं. पण शेवटच्या टप्प्यात आपण लोणी घालायचं. जरा अजून जरा दाटसरपणा करून घ्यायचा. म्हणजे आता आपण हे मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये ओतून जर कोमट असतानाच आपण पदार्थ करूया. गरम असताना आपल्याला वळणार नाही, जरा सुकलं की जरा आणखीन घट्ट होईल. हे बघा, आता मी गॅस बंद करते. आपण फणसाच्या मोदकासाठी जे मिश्रण केलेलं ते गॅसवरनं उतरून अर्धा तास झाला आहे, पण अजून आपलं हे मिश्रण अजून हाताला चिकटतं. तर आपण रूम टेम्परेचरवरती 2-3 तास ठेवावं लागतं. का तर ह्याच्यात फक्त फणसाचं पेस्ट आणि मिल्क पावडर असते, बाइंडिंगला दुसरं काहीच नसतं. ते आपोआप त्याच्या नॅचरल ह्याच्यानीच ते घट्ट होणार. तर 2-3 तास ठेवलं की थोडं थोडं घट्ट होईल. आपण बघत राहायचं घट्ट झालं आहे काय. 2 तास लागतं. आपल्या आता ह्याच्या रूम आपल्या वेदरवरती अवलंबून आहे कसं असेल. तर असं घट्ट झालं की आपण ह्याचे मोदक करायचे. हे 2 तास झालेले थंड होऊन मिश्रण आणि घट्ट झालेलं आहे. आता आपण साच्यात घालून आपण साच्याला तूप लावून असा गोळा साच्यामध्ये दाबून घ्यायचं, ठेवायचं. आणि आपल्याला जर पाटून पण घट्ट असं भरून घ्यायचं आणि बोटाने दाब द्यायचा. आणि असं दाबलं की व्यवस्थित आपलं मोदक तयार होतो. आहे बघा, याला आपल्याला तूप लावावं लागतं. आणि आपण हे साच्यात घालून मोदक करायचे. फणसाच्या ह्याच्यात आपण दुसरं काहीच घातलेलं नाही, फक्त मिल्क पावडर आणि फणसाचं पेस्ट, कापा फणसाचं पेस्ट. त्यामुळे ते घट्ट व्हायला जरा 2 तास लागतं. आता हे झालेलं आहे आपलं व्यवस्थित. आणि याच्यात मी काहीच वेलची जायफळ वगैरे काही घातलेलं नाही, फक्त ओरिजिनल फणसाचंच आपल्याला टेस्ट आले पाहिजे म्हणून.
आणि रंग पण नाही, रंग पण फणसाचा जो आहे तोच आम्ही हे आहे, दुसरं काही घातलेलं नाही रंग. तुम्हाला हे फणसाचे मोदक आवडले असणारच, तर मला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.